हरिओम. पसायदान. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. प्रवचन क्रमांक 1. पसायदान विषय प्रवेश. ज्ञानेश्वर माऊलींनी चांगदेव पासष्टी ही चांगदेवांच्या पत्राला उत्तर म्हणून लिहिली. 14 विद्या 64 कला आत्मसात केलेल्या एका महाव्युत्पन्न विद्वान पंडिताला एका अवतारीने दिलेले ते उत्तर आहे. ज्ञानमार्गावरील आत्मयात्रेकरूंसाठी माऊलींनी अमृतानुभव लिहिला. अमृतानुभव वाचण्यासाठी तसाच अधिकार हवा. हरिपाठ हा माऊलींनी एकनाथ महाराजांना दर्शन देऊन सर्वांना वाटण्यासाठी दिलेला महाप्रसाद आहे. वारकऱ्यांसाठी वारीला जाताना म्हणण्यासाठी माऊलींनी भावभक्तिमय हजारो अभंग रचले. यामध्ये काव्याचे अभंग, ओव्या, श्लोक, गारुडे, साकी, दिंडी इत्यादी अनेक प्रकार आहेत. या अभंगांमध्ये सोप्या शब्दामध्ये अध्यात्म अगदी अलगद गळी उतरवले आहे. परंतु भगवद्गीतेवरील टीका म्हणजे भावार्थ दीपिका ही अखिल विश्वामधील अखिल मानवांच्या कल्याणासाठी सांगितली. बहुतांशी लोकांना संस्कृत समजत नाही म्हणून भावार्थ दीपिका मराठीमधून सांगितली. आता याचे जगामधील अनेक भाषांमधून भाषांतर झाले आहे. त्यामुळे आपल्यासारख्या सर्वसामान्यांचे, विशेष करून मराठी लोकांचे भावार्थ दीपिकेचे अध्ययन करणे हे आद्य कर्तव्य आहे. भावार्थ दीपिका आपल्या आत्ममार्गावरील दीपस्तंभ आहे. जिज्ञासूंनी अधिक सविस्तर माहितीसाठी चिंतन लेखमालिकेमधील यूट्यूबवर उपलब्ध असलेली पहिली 6 प्रवचने जरूर ऐकावी. भावार्थ दीपिका म्हणजे श्री ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलेले, श्री सच्चिदानंद बाबांनी लिहून घेतलेले श्रीमद भगवद्गीतेवरील विस्तृत निरूपण आणि याचबरोबर आणखीही बरेच काही आहे. भावार्थ दीपिका सांगून झाल्यावर शेवटी श्री ज्ञानेश्वर माऊलींनी पुरुषोत्तमाकडे मागितलेले मागणे म्हणजे पसायदान. पूर्वी ही प्रथाच होती. काही सांगून झाले, लिहून झाले की शेवटी फलश्रुती व्यक्त करायची. ही त्या सांगणाऱ्याची, लिहिणाऱ्याची अपेक्षा असायची. तशा अर्थी भावार्थ दीपिकेमधील पसायदान हे मागणे आहे. आता माऊलींनी संजीवन समाधी घेऊन 800 वर्षे होऊन गेली, तरी आजही माऊलींचा हरिपाठ, अभंग तितक्याच उत्कट भावभक्तीने, आनंदाने नाचत गायले जातात. अमृतानुभव, चांगदेव पासष्टी वाचली जाते आणि भावार्थ दीपिकेची तर पारायणे करत ती समजून घेतली जाते. यावर सर्व काळी लाखो प्रवचने दिली जात आहेत. ती सर्वांना उपलब्ध करून दिली जात आहेत. पसायदांतर समारंभाच्या शेवटी म्हणायची प्रथा अनेक जण पाळतात. यायोगे पसायदानाबद्दल उत्सुकता निर्माण होते आणि ती समजून घेण्यासाठी तरुण वर्ग आकर्षित होत आहे. देवपूजा झाली, देवाचे दर्शन घेतले, देवाला नमस्कार केला की देवाकडे मागणे मागतात. अर्थातच हे वैयक्तिक मागणे असते. किंबहुना देवपूजा करण्याचा, देवदर्शन घेण्याचा, देवाला नमस्कार करण्याचा तोच एकमेव हेतू असतो. त्यासाठीच देवाकडे धाव घेतलेली असते. एरवी देवाची आठवण होतच नाही. ठेच लागली, संकट आले, अडचण आली की देवा रे देवा. त्यामुळे तेथे बहुतांशी स्वार्थ असतो किंवा हे मागणे सुप्त स्वार्थी हेतूने सीमित तरी असते. सर्वसामान्य जन देवा मला अमुक दे असे रीतसर मागणे मागतात आणि ते 4 जणांना सांगतातही. एकाने तर मला असे सांगितले की तू अमुक महाराजांची भक्ती कर, ते चटकन पावणारे आहेत. याचा अर्थ भक्तीचा हेतूच स्वार्थाने भरलेला असतो. एखादा देव, साधू, महाराज नवसाला पावला नाही तर देव, साधू, महाराज बदलतात. अमुक औषधाने गुण आला नाही तर औषध बदलतात. तसेच हे आहे असे यांना वाटते. देवाचा उपयोग स्वतःचा भौतिक संसार फुलवायला करू इच्छितात. राजकीय पुढारी देवदर्शन घेतात आणि सांगतात की मी महाराष्ट्रासाठी, देशासाठी देवाकडे अमुक अमुक मागणे मागितले. हे बेमालूम ढोंग असते. जनतेच्या डोळ्यात फेकलेली धूळ असते. त्यात पूर्ण स्वार्थ असतो. तो त्यांच्या राजकारणाचाच एक भाग असतो. परंतु लक्षात घ्यावे की येथे भावार्थ दीपिका या महाअद्भुत, महाविलक्षण अशा ग्रंथातील हे मागणे आहे. हा ग्रंथ विश्वकल्याणासाठी आहे आणि त्यामुळे
त्यातील मागणे हेही तसेच महाअद्भुत, महाविलक्षण, आगळे वेगळे असे विश्वकल्याणासाठी आहे. पुरुषोत्तमाच्याच अंशावतारीने पूर्णावतारी पुरुषोत्तमाकडे मागितलेले हे मागणे आहे. पूर्णावतारीने अखिल मानवाच्या विश्वाच्या कल्याणासाठी सांगितलेल्या श्रीमद भगवद्गीतेच्याच तत्त्वज्ञानाचा वैश्विक कार्याचा भावार्थ दीपिका हा एक विस्तारित भाग आहे. त्यामुळे पसायदान हे विश्वनिर्मितीच्या हेतूला पूरक, विश्वोद्धारासाठी, विश्वातील समस्त प्राणीजगताच्या उद्धारासाठी असे वैश्विक मागणे आहे. यायोगे हे मागणे महाप्रसाद झालेला आहे. आज 800 वर्षानंतरही पसायदानाचे महत्त्व वृद्धिंगत होत आहे. माऊलींनी भावार्थ दीपिकेमध्ये भगवद्गीतेवर अत्यंत अद्भुत अशा 9000 ओव्यांची टीका, विश्लेषण, निरूपण, रसग्रहण लिहिले. त्यात अनेक विषय विस्तृत करून सविस्तर कथन केले. त्यानंतर त्यांनी 9 ओव्या लिहून पसायदान मागितले. नाहीतर आम्ही एक नमस्कार करतो किंवा 10-15 मिनिटे पूजा करतो, एखाद दुसरी आरती करतो आणि मग मागण्यांची लांबच लांब यादी देवापुढे सादर करतो. त्यातून ओव्या रचायच्याच झाल्या तर आम्ही 9 ओव्या रचून देवाची स्तुती करू आणि 9000 ओव्या रचून मागणे मागू. या मागण्यावरून याची एक व्युत्पत्ती ऐकण्यात आली. यावर सविस्तर निरूपण आपण पुढे करणार आहोत. वैयक्तिक मागणे हे भीक मागणे आहे. कुटुंबासाठी मागणे ही भिक्षा मागणे आहे. समाजासाठी, संस्थेसाठी मागणे हे दान मागणे आहे. परंतु विश्वासाठी मागणे हे पसायदान आहे. पसायदान मागायच्या आधी माऊलींनी सर्व श्रोत्यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. समोर ऐकायला श्रोते नसतील तर सांगायचे कोणाला, कशासाठी? यात दर्दी श्रोते मिळणे भाग्यकारक. श्री समर्थ रामदास स्वामींनी स्वतंत्र समास लिहून श्रोते स्तवन गायले आहे. श्रोत्यांना फार महत्त्व आहे. निरूपण सांगताना श्रोत्यांच्या मुखावर दाद दिल्याचे भाव दिसले की सांगणाऱ्याला आणखी सांगायला हुरूप येतो. उल्हसित, प्रोत्साहित व्हायला होते. यास्तव माऊली म्हणतात, या जैस जैसिया आशा केला तुमचा भरवसा, ते पुरवनी जी बहुवसा आणिलो सुखा. आपल्यासारख्या सज्जनांवर, जाणकार श्रोत्यांवर मी पूर्ण भरवसा ठेवला आणि हा ग्रंथ सांगितला आणि आपल्याकडून आपल्या कृपेची मी आशा धरली, तशी अपेक्षा केली. आपण ती निःसंशयपणे परिपूर्ण केली आणि यामुळे मी सुखावलो. आपल्या या ग्रंथाची तुलना माऊलींनी विश्वामित्राची प्रतिसृष्टी, क्षीरसागर, सूर्य, चंद्र यांच्याशी केली. परंतु माऊली म्हणतात की या सर्व उपमा या ग्रंथापुढे थिट्या आहेत. माऊली सांगतात, म्हणवनी तुम्ही मज संती, ग्रंथरूप जोहा त्रिजगती, उपयोग केला तो पुढती, निरुपमजी. यास्तव आपण संतांनी माझ्याकडून त्रैलोक्याला उपयुक्त असा हा ग्रंथ निर्माण केला, तो निरुपमेय, उपमा देऊ शकत नाही असा आहे. किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तन हे सिद्धी नेले, येथ माझे जी उरले पायिकपण. किंवा यायोगे माझे हे धर्मकीर्तन सिद्धीला गेले, हे केवळ तुमच्यामुळे शक्य झाले. माझ्याकडे करण्यासारखे एकच काम राहिले आणि ते म्हणजे आपली सेवा करणे. भगवंत श्रींनी मार्ग दाखवला. आपण सर्वांनी प्रोत्साहन दिले. या जोरावर 9000 ओव्या सांगून जमले तसे धर्मकीर्तन केले. 9 ओव्या सांगत पसायदान मागितले. हे काम संपन्न झाले. आता माझे काम एकच उरले आणि ते म्हणजे आपली अखंड सेवा करणे. धर्म याचा अर्थ आता जो मूर्खासारखा विशिष्ट वर्ग, जथा, पंथ, समुदाय, संप्रदाय इत्यादी घेतला जातो, उदाहरणार्थ हिंदू, यहुदी, मुसलमान, ख्रिश्चन वगैरे, तसा नाही. माऊलींनी माणूस हीच एकमेव जात आणि माणुसकी हाच एकमेव धर्म शिकवला. वेद माणसाला साक्षीत्वाने संसार करून परमार्थाकडे आकृष्ट करतात आणि मानवाच्या एकमेव जीवनोद्देशाकडे, मुक्तीच्या आत्मयात्रेला मार्गस्थ करतात.
परंतु हे पंडित पुरोहित त्यांच्या त्या पूजा पाठ विधी सोपस्कार मंत्रतंत्र इत्यादींमुळे माणसाला भौतिक वस्तुजगताच्या नादी लावणाऱ्या संसारात कायम रुतवून सतत पुनर्जन्म घ्यायला लावून अमुक्तीच्या खाईत लोटतात. याच चिंतन लेख मालिकेमधील पहिली 6 प्रवचने आपण ऐकावीत. तसेच तुकाराम महाराजांच्या विष्णुमय जग या अभंगाचे माझे निरूपण यूट्यूबवर उपलब्ध आहे, तेही जरूर ऐकावे. माऊलींनी योगेश्वर भगवंत श्रीकृष्णाने सांगितलेल्या गीतेचा आधार घेऊन भावार्थ दीपिकेमध्ये धर्मकीर्तन मांडले. कीर्तनात श्रोत्यांना सहभागी करून घेऊन नित्य व्यवहारामधील अनेक उदाहरणे देत गीतेचे निरूपण रसाळपणे करत श्रोत्यांचा आणि आत्मपरब्रह्माचा संवाद संधान योग जुळवून आणला. माऊलींनी भावार्थ दीपिकेमध्ये त्यांना अभिप्रेत असलेली मानवी माणुसकी या वैष्णव धर्माचे कीर्तन करत श्रोत्यांना अलगद आत्ममार्गी यात्रेला मार्गस्थ केले. यासाठी त्यांनी अद्भुत अशा 9000 ओव्या सांगितल्या आणि अंतिमतः 9 ओव्या लिहून पसायदान मागितले. पसायदान यावर ही छोटीशी अल्पमती स्वल्पशक्ती सांगितलेली चिंतनात्मक लेखमाला आहे. आता आपण सर्वप्रथम धर्मकीर्तन याचे निरूपण करणार आहोत आणि त्यानंतर पसायदानातील 9 ओव्यांची यात्रा करणार आहोत. जमेल तितकी त्याची सर्वकष मांडणी करत सखोल जाऊन त्या जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. यायोगे सर्वांनी हे धर्मकीर्तन आचरणात आणण्याचा आपापल्या परी प्रामाणिकपणे प्रयत्न करायचा. त्यायोगे भविष्यकाळात सत्ययुगाचा उदय होणार आहे. हा प्रत्येकाचा असा प्रयत्न म्हणजेच माऊलींनी आपणा सर्वांसाठी केलेल्या या उपक्रमाचे मावंदे घातल्यासारखे आहे. हेच माऊलींना शेवटी अपेक्षित असलेले पाईकपण म्हणजे सेवा आहे. चुकले तर सांभाळून घ्यायला तुम्ही आहात. मार्ग दाखवायला प्रत्यक्ष श्री ज्ञानेश्वर माऊली आहेत. यासाठी आशीर्वाद द्यायला भगवंत श्री आहेत. मग अडचण कसली? चला निघूया आत्मयात्रेला आणि पसायदान जाणून घेऊ. त्याप्रमाणे आचरण करण्याचा प्रयत्न करू आणि मुक्तीची यात्रा आरंभ करू. हरिओम.